ग्रामीण भागातील दळणवळण सुधारावं यासाठी शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केला जातो। मात्र कोल्हापूर गगनबावडा महामार्गावर असळस परिसरात रस्त्याच्या कामात ठेकेदाराकडून प्रचंड हलगर्जीपणा आणि निकृष्ट दर्जाचं काम होत असल्याचं उघड झालंय। त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचं वातावरण असून या कामाची चौकशी करण्याची मागणी होतीये। गगनबावडा तालुक्यातील असळज इथं लाखो रुपये खर्चून रस्ता बांधला जातोय। मात्र सार्वजनिक बांधकाम खातं आणि ठेकेदाराच्या संगनमतामुळे जनतेच्या कराचा पैसा वाया जात असल्याचा आरोप नागरिकांमधून होतोय। रस्ता तयार करताना ठेकेदारानं तांत्रिक निकषांना पूर्णपणे हरताळ फासल्याचं दिसून येत आहे। डांबरीकरण केल्यानंतर काही तासातच रस्त्यावरील खडी उघडी पडली असून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडतायत। रस्त्यावरून केवळ हात फिरवला किंवा वाहनं गेली तरी डांबर आणि खडी वेगळी होत आहे। निकृष्ट दर्जाचं साहित्य वापरल्यामुळे रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून या मार्गावरून प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय। कोणत्याही शासकीय रस्त्याचं काम करताना त्याचं एक अंदाजपत्रक असतं, ज्यामध्ये खडीचा आकार, डांबराचं प्रमाण आणि थराची जाडी याचे नियम ठरलेले असतात। काम पूर्ण झाल्यावर किंवा सुरू असताना बांधकाम खात्याच्या अभियंत्यांकडून मेजरमेंट बुक नोंदवून कामाची पडताळणी केली जाते। मात्र या रस्त्याची दुरवस्था पाहता ठेकेदारानं एस्टिमेट प्रमाणे काम केलंय का आणि बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी कोणत्या आधारावर या कामाची नोंद घेतली आहे असा गंभीर प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केला जातोय। त्यामुळे या रस्त्याच्या कामाची सखोल चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थ, वाहनधारक यांच्याकडून होतीये। याबाबत बांधकाम खात्यानं तात्काळ पावलं उचलली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हा परिषद सदस्य संभाजीराजे पाटणकर यांनी दिलाय।